संजय दादा शिरोशे साहेबांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल। संजय दादा शिरोशे साहेबांना विनंती असेल आपण आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थिती दाखवायची आहे। आकाश आणि राज यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल ती म्हणजेच राकेश शेट वाळिंबे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल। स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतायत राकेश दादा असतील, योगेश दादा बनकरी असतील। शुभ सन्मान आपण केला, मान्यवरांचं विशेष आभार आपण व्यक्त करणार आहोत। जाऊया मैदानाच्या दिशेला। सामन्याला होती सुरुवात, जशी सामन्याला सुरुवात होईल वेल्वेट व्हॉइस ऑफ खारिवली टोबिलीचा गोडवा आवाज आणि त्यासोबतीला वन ऑफ द फायनेस्ट कॉमेंटेटर इन टेनिस बॉल क्रिकेट, एक जबरदस्त टेक्निकल कॉमेंटेटर, तंत्रशुद्ध समालोचक, अर्थातच रोशनजी संते सर आपल्या सोबतीला जॉईंट होतील खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये। थँक्यू सो मच। चला मॅन ऑफ द मॅच आपण देऊया जीवनला, ज्याने 26 धाव बनवल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये। जीवन आहेत मॅन ऑफ द मॅच आणि गणेश शेठ बनकरी साहेबांना विनंती असेल आणि निलेश दादा बनकरी साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच। मॅन ऑफ द मॅचसाठी नक्कीच भरपूर पारितोषिकं आहेत। क्या बात आहे, बघा जीवनला हे मॅन ऑफ द मॅच मिळतंय। निलेश दादा बनकरी आणि गणेश शेठ बनकरी यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच। चला मॅन ऑफ द मॅच जीवन आहेत। पुन्हा एकदा कृष्णा शेठ ठाकरे साहेबांचे इथे आगमन होत आहे। वेलकम, स्वागत आहे या कांबा प्रीमियर लीग मध्ये। सामना सुरू आहे AUP वॉरियर्स आणि जय वाघोबा या दोन टीम मध्ये। सामना क्रमांक हा 6वा सुरू आहे या दोन नामवंत संघांमध्ये। क्या बात आहे, मागच्या वर्षी आय थिंक चॅम्पियन होते जय वाघोबा। 5 वर्षापासून खऱ्या अर्थाने चांगला खेळ नेहमीच राहिलेला आहे जय वाघोबा या टीमचा। धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 3। सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय चौकार। चांगला स्ट्रोक आपण पाहिला, खऱ्या अर्थाने मिडॉन आतमध्ये होते, मिडॉनच्या वरून लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार। धावसंख्या धावफलकावरती आहे 8 धावा। AUP वॉरियर्स आणि जय वाघोबा आणि हा झेल पकडलेला आहे, फलंदाज झालाय फेल। सेलिब्रेशन आपण पाहू शकाल, कारण की विकेटचं महत्व माहिती आहे। विनय बॅक टू द पवेलियन। खऱ्या अर्थाने निलेश शिरोशी यांचा हा संघ आहे जय वाघोबा आणि
प्रत्येक सीझनमध्ये नेहमीच चांगला खेळ राहिलेला आहे या संघाचा आणि याही सीझनमध्ये संघ मालकाला ती अपेक्षा आहे. खऱ्या अर्थाने सकाळपासून 8 वाजल्यापासून उपस्थिती असते. निलेश दादा आपली देखील आणि तुमचं देखील मी मनापासून आभार मानेन. चला यापुढील सामना असेल चलो शिर्डी 11 आणि ऑनली दोस्ती 11 या दोन टीममध्ये यापुढील सामना असेल. नक्कीच प्रवेश यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. त्यांचे मोठे बंधू विजयजी धिरडे यांच्याकडून पारितोषिक आहे 500 रुपयांचं. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. प्रवेश यांच्यासाठी सुवर्ण संधी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. आला हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 8. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे साहिल यांचं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या राजने आणि महत्वाचे 2 फलंदाज देखील बाद केले. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. पुल करण्याचा प्रयत्न. आय थिंक बॅटची कडा फिंगर अप. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. फलंदाज प्रवेश बॅक टू द पवेलियन. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 13. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर येतील चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि 3री धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 3 आणि धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत.
षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 16 धावा धावफलकावरती. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये. चला गणपती बाप्पा. चला काकांचे इथे आगमन झालेलं आहे. काका वेलकम, स्वागत आहे कांबा प्रीमियर लीग मध्ये. गुन्या बाबा, बाबा या आपण व्यासपीठावरती. अंतिम चेंडू आला डॉट आणि पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 16. 8.00च्या सरासरीने 16 बनवल्यात पहिल्या दोन षटकांमध्ये. चला क्लीन बॉल. फलंदाज झाल्या बाद. विकेटचं बटन पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड केलेला आहे आणि फलंदाज झाल्या बाद. आदरणीय चिंतामण शेठ चौधरी यांना विनंती असेल आपण शुभ सन्मान करायचा आहे. गुरुनाथ बनकरी साहेबांना विनंती असेल बाबा या आपण आपला सन्मान केला जाईल. हाफ ट्रॅकर हा चेंडू लाईन पाहावी लागणार आहे आणि लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1/4 दी ओव्हर आणि बाबा सांगतायत की मी उद्या येईन तेव्हा माझा सत्कार करा आणि उद्या त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि आकाश करतोय काय, आय थिंक सेकंड बाउन्सर आहे आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या धावफलकावरती आहे 18. गोलंदाजी मार्कवरती आकाश. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर वाईड बॉल आणि त्यानंतर हा नो बॉल. स्ट्रायकिंगला बॅट्समन ऋतिक आहेत. फ्रीट आहे, संधी आहे, त्या संधीचं सोनं करावं लागेल. कांबा प्रीमियर लीग आपण पाहतोय 6वं हे सीझन आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. फुल टॉस चेंडू आहे. ऑनसाइडला टर्न केला डीप मध्ये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती. प्रत्येक वर्षी नाविन्य आहे. प्रत्येक वर्षी नवीन नवीन गोष्टी आपण पाहतोय या कांबा प्रीमियर लीग मध्ये. आणि या वर्षी आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी ही 2 व्हीलर बाईक आहे आणि खऱ्या अर्थाने एकाचं स्वप्न पूर्ण होईल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे 20 धावा धावफलकावरती. बॅटची कडा आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल आपण पाहतोय या दोन टीम मध्ये. या पुढील सामना असेल चलो शिर्डी 11 कांबा आणि त्यांना फाईट करेल ओनली
दोस्ती 11 या दोन टीम मध्ये बघा जेवणाची व्यवस्था आहे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला बांधावला देव प्रसन्न प्रेक्षक कक्ष आणि त्या प्रेक्षक कक्षामध्ये जेवणाची व्यवस्था आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर हा येतो षटकार. शेठ बनकरी साहेब देखील चर्चा करतायत. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे. खऱ्या अर्थाने एवन जोडी गणेश शेठ बनकरी आणि पंडित शेठ मस्कर संध्याकाळच्या सत्रामध्ये ते देखील येतील यातील मात्र शंका नाहीये, कारण की एवन जोडी आहे कांबा वरपची पंडित शेठ मस्कर आणि गणेश शेठ बनकरी. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 28 धावा. स्ट्रायकिंगला बॅट्समन विलास आहेत. या 20 चांगला चेंडू अतिरिक्त बाउन्स आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 28. पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन जायचं आहे. खेळत्या टीम मध्ये फिल्डर आहेत. स्क्वेअर लेगला एक धाव झाली पूर्ण, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये आपण पाहतोय. धावसंख्या आहे 30. षटक क्रमांक हे 4 सुरू आहे. बॅकपुल जाऊन फक्त दिशा दिली, बॅक टू द बॉलर खेळतात. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 31. 50+ धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. 50+ धावा खऱ्या अर्थाने मॅच विनिंग ठरतायत आजच्या दिवसामध्ये, कारण की ज्याप्रमाणे सर्व कॅप्टन सांगतायत की चेस करणं थोडंसं अवघड जात आहे, त्यामुळेच टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली जाते. हेच कारण आहे त्याच्या मागचं. धावबाची संधी आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थाने 28 मार्च पासून भारताचा क्रिकेटचा महोत्सव सुरू होतोय. IPL
28 मार्च खऱ्या अर्थाने 3 दिवस आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने हा कांबा गावाचा क्रिकेटचा महोत्सव, कांबा गावची क्रिकेटची जत्रा सुरू आहे. कांबा प्रीमियर लीग अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या नक्कीच माणसांपर्यंत आवड आहे क्रिकेटची कांबा गावामध्ये. आणि खऱ्या अर्थाने 365 दिवस वाट पाहिली जाते या कांबा प्रीमियर लीगची. यावीस ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती. चांगलं बॅटल आपण पाहतोय या दोन टीम मध्ये. खऱ्या अर्थाने हे दोन संघ नामवंत संघ आहेत आणि दोन संघांमध्ये हे बिग बॅटल पाहायला मिळत आहे. प्रत्येक सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. पुल करण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट होत आहेत, बॅट्समन देखील बीट झाले होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते 22च्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36 धावा. 9.00च्या सरासरीने नक्कीच 36 बनवलेले आहेत. खऱ्या अर्थाने 28 मार्च पासून IPL देखील सुरू होतोय आणि आपल्या या समाजासाठी, आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट. खऱ्या अर्थाने शहापूर तालुक्यातील शेरे गावातील नक्कीच अत्यंत गुणवान खेळाडू ओमकार तारमालेला आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत IPL मध्ये आणि सनरायझर हैदराबाद या टीम कडून. आणि त्याला आपण देऊया संपूर्ण या टेनिस विश्वाच्या माध्यमातून शुभेच्छा. कारण की टेनिस बॉलला त्याने सुरुवात केली आणि टेनिस क्रिकेट खेळत असताना लेदर बॉल क्रिकेट देखील तो खेळला आणि खऱ्या अर्थाने नक्कीच आता IPL मध्ये त्याला आपण पाहणार आहोत. याआधी रणजी ट्रॉफी मध्ये देखील त्याला पाहिलं, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये त्याला पाहिलं मुंबई या टीम कडून खेळताना, आणि आता IPL मध्ये सनरायझर हैदराबाद या टीम कडून त्याला आपण पाहणार आहोत खेळताना. आणि भविष्यात कांबा गावातून देखील एखादा खेळाडू IPL, ISPL या स्पर्धेमध्ये नक्कीच दिसावा, तो खेळावा, यासाठी कांबा प्रीमियर लीगचं हे आयोजन आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत त्या म्हणजेच 38 धावा धावफलकावरती. येस, कांबा गावातून देखील अनेक खेळाडू घडतील. संतोष दादा यांना कित्येक वर्ष मी पाहतोय. अनेक संघ आपण त्यांचे पाहिले खेळताना. एक गाव 11 प्रमाणे या कल्याण ग्रामीण मध्ये आणि एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच आहे चलो शिर्डी आणि त्यांना फाईट करेल ओनली दोस्ती 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण. संतोष दादा शिरोशे यांचे सुपुत्र लेदर क्रिकेट खेळतायत आणि आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून या नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये असेल, लेदर क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप नक्कीच सोडतायत. खऱ्या अर्थाने डिस्ट्रिक्ट लेवलला ते सध्या खेळतायत आणि ते पुन्हा त्यांनी पुढे जाऊन आपल्या महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी, त्यानंतर आपल्या भारतासाठी खेळावं ही आपण अपेक्षा, आशा बाळगूया त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती आहे 39 धावा. लाईन पाहावी लागणार आहे, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आहे 40 धावा धावफलकावरती. अंतिम षटक सुरू आहे. 3 चेंडू शिल्लक. 6वा सामना हा सुरू आहे. स्विंग अँड मिस, डॉट बॉलची समाप्ती. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत गोलंदाज भाविक बनकरी. या अंतिम षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील.
आणि यस फलंदाज झाले बाद विकेटचं बदल लागतोय. अजून एक धक्का. ऋतिक बॅक टू द पविलियन. गणेश शेठ आणि निलेश शेठ बसलेले आहेत. कॅमेरामनला विनंती असेल. यस खऱ्या अर्थाने पठारपाडात ते टीमला सपोर्ट करतायत आणि त्यांच्या डगआउट मध्ये ते बसलेले आहेत. चला बांधावला देव प्रसन्न खऱ्या अर्थाने आणि तिथे ते बसून या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती त्यांना पाहू शकाल. चला कॅमेरामनला विनंती असेल कॅमेरा टर्न करा. गणेश शेठ बनकरी आणि निलेश दादा तिथे उपस्थित आहेत. त्यांच्यावरती कॅमेरा आपण फोकस करा. चला टॉस करूया. दोन्ही कॅप्टन या. चलो शिर्डी कांबा आणि ऑनली दोस्ती 11 टीम कॅप्टन टॉस साठी या. यस टीव्ही वरती आपण पाहू शकाल यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आहे गणेश शेठ बनकरी आणि त्यांच्या सोबत निलेश दादा देखील आहेत आणि संपूर्ण पठारपाडा संघ आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने तिथे उपस्थित आहे. आपल्या या टीव्ही स्क्रीनवरती त्यांना पाहू शकाल. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. चला आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि टॉस केला जाईल. चलो शिर्डी आणि ऑनली दोस्ती 11 या दोन टीम मध्ये 5 षटकांचा सामना असेल आणि प्रवीण दादा बनकरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला 41 धाव बनवायचे आहे. टॉस जिंकलाय. चलो शिर्डी कांबा या टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे. कारण की प्रत्येक कॅप्टन तेच सांगतो की चेस करणं थोडंसं अवघड जात आहे. त्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा चलो शिर्डी कांबा या टीमने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि इन्व्हाइट केलेला आहे ऑनली दोस्ती 11 या टीमला नक्कीच बॅटिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे जिथे 41 धावा बनवायच्या आहेत आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक प्रथम चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. ओनली दोस्ती 11 टीम तुम्ही टॉस जिंकलेत. ओके त्यांनी टॉस जिंकलेले. चलो शिर्डी 11 टीम टॉस जिंकली आहे आणि बॅटिंग चूज केली. इन्व्हाइट केलं फिल्डिंगसाठी ओनली दोस्ती 11 या संघाला. नेक्स्ट मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एक संघ ज्या संघाने एकही सामना हरला नाहीये. दुसऱ्या बाजूला चलो शिर्डी 11 संघ एक सामना जिंकला एक सामना हारलाय. विकास परेश दादांचं मी विशेष कौतुक करेल ज्याप्रमाणे ते मेंटॉरशिप करतायत
त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. प्रत्येक सीझन दर सीझन जी या प्रकारची त्यांची इन्व्हॉल्वमेंट असते, त्यानंतर आमचे निलेश दादा असतील त्यांची देखील ज्याप्रमाणे संघासाठी इन्व्हॉल्वमेंट असते उल्लेखनीय आहे. कारण इन्व्हॉल्वमेंट देखील असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस एक संघ मालक असतो किंबहुना मेंटॉर असतो, तो इन्व्हॉल्वमेंट घेतो, त्यावेळेस संघ अजून थोड्याशा प्रमाणामध्ये एक्स्ट्रा एफर्ट टाकत असतो. आता मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळतीये जिथे धावसंख्या धावफलकावरती 40 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 41 धावांचं टार्गेट सेट करण्यात येतोय. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथे आक्रमक पवित्रा जो मात्र आजमावला जातो. विकीच्या माध्यमातून पुल करण्यात आलं. मिस्टॅम स्ट्रोक चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये इथे एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. स्कोर कार्डला होतोय शुभारंभ होतोय डावाला आणि धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे सध्याच्या स्थितीला 1. निलेश दादा असतील, त्यानंतर गणेश दादा असतील आणि भास्कर दादा असतील. तिन्ही मान्यवरांना विनंती आहे, दादा आपण व्यासपीठावरती या. निलेश दादा, गणेश दादा आणि भास्कर भाऊ व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. दीपकजी वाघमारे आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. आपली जागा या हृदयामध्ये आणि या व्यासपीठावरती आहे. सो विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. पहिला चेंडू सिंगल होती, त्यानंतर डॉट बॉल येतोय. शुभमचं मी कौतुक करेल. ज्यावेळेस एक गाव एक संघ खेळला जातो शुभमच्या माध्यमातून सातत्याने आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये केली जाते आणि पॉवरफुल गोलंदाजी त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण सातत्याने शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळाले. वन ऑफ द फायनेस्ट अपकमिंग टॅलेंटेड गोलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. अँड रिमेंबर, हा खेळाडूचं फ्युचर खूप ब्राईट आहे. इथे आपण पाहतोय चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होतीये. ज्यावेळेस कांबा गाव दुसऱ्या गावांच्या विरुद्ध खेळत असतो त्यावेळेस या खेळाडूची सातत्याने चर्चा केली जाते. मग ज्यावेळेस गावाच्या आतमध्ये स्पर्धा असेल त्यावेळेस यो कशी गोलंदाजी करेल हे सांगायची काय गरज नाहीये, त्याने दाखवून देखील दिलेला आहे. भास्कर गावंडे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. शुभ सन्मान देखील आपण करणार आहोत भास्कर दादांचं. गणेश शेठ बनकरी साहेबांच्या शुभ हस्ते भास्कर शेठ गावंडे साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. इथे आपण पाहतोय कॅच जी मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद. शुभमने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडू सिंगल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि त्यानंतर विकेटचं पतन होतोय. बनकरी साहेबांच्या शुभ हस्ते भास्कर दादांचा आपण शुभ सन्मान करतोय. सातत्याने म्हटलं जातं अतिथी देवभाव, पाहुण्यांचा आदर सत्कार करणं आपली परंपरा आणि ती परंपरा मॅनेजमेंट कमिटी देखील जपेल. निलेश दादांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा शुभ सन्मान जो मात्र आपण करणार आहोत. आपल्या माणसाचा आपलेपणाने आपल्या स्पर्धेमध्ये जो मात्र शुभ सन्मान आपल्याला होत असताना पाहायला मिळेल. निलेश दादा देखील असेल आणि गणेश दादा देखील असेल यांच्या उपस्थितीमध्ये भास्कर दादांचा आपण यथोचित शुभ सन्मान जो मात्र करतोय KPL सीझन क्रमांक 6 मध्ये. इथे विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर राज विषय आपल्याला पाहायला मिळतील. विकी आणि राज ही जोडी खेळपट्टीवरती आहे. राजला स्वतःच्या नावाची दखल घेण्यास भाग पाडणारी फलंदाजी इथून करावी लागेल, कारण पहिल्या मॅच मध्ये या खेळाडूने स्वतःच्या नावाची दखल घेतली आणि त्यानंतर सामनावीर देखील होता. मात्र त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये पराभूत व्हावं लागलं. तिसऱ्या मॅचचा जर विचार केला, तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक झालं होतं जिथे अप्रतिम गोलंदाजी आपल्याला साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. तो मॅन ऑफ द मॅच होता. आता चौथी मॅच खेळण्यासाठी हा संघ इथं सज्ज पाहायला मिळतो. मात्र थोडासा बॅकफुट वरती, कारण 2 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. फटका दर्जेदार, चेंडू सीमा पार चाललाय, चेंडू बहरदार आणि येतोय KPL चौकार.
सापडत नव्हते. विकी उर्फ विकास यांच्या माध्यमातून पहिल्या मॅच पासून संघर्ष पाहायला मिळत होता. कुठे ना कुठे तो संघर्ष मोडीत काढत असताना त्याच्या बॅटमधून एक चौकार सो मात्र पाहायला मिळालाय. दुसऱ्या बाजूला राजविषय आपल्याला पाहायला मिळतील. चला मॅच सुरू ठेवायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. प्रवेश आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या षटकामध्ये. इंडिव्हिज्युअल पहिल्या षटकात जो मात्र आणि टीम साठी दुसऱ्या षटकात येतोय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. टप्पा पडला, थोडस वळण घेतलं. सरळ बॅटने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतो. ज्यावेळेस अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला मिळतं, सरळ बॅटने खेळणं देखील गरजेचं आहे आणि सरळ बॅटने खेळण्यात आलं होतं. मात्र टप्पा पडल्यावरती ज्या चेंडूने वळण घेतलं त्यावेळेस फलंदाज कुठे ना कुठे इथे बीट होत असताना पाहायला मिळाला. अशा परिस्थितीमध्ये येतोय डॉट बॉल. स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, मात्र व्हाईट बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतं. आणि इथे आपण पाहतोय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती व्हाईटच्या मदतीने जाऊन पोचली 7 या आकड्यावरती. 7 रन 7 धावा धाव फलकावरती आहेत. धावसंख्येची मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला 7 या आकड्यावरती पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जे वाघोबा 11 संघाचा विचार केला, या संघाकडे सर्वात चांगली बॉलिंग लाईनअप देखील आहे, सर्वात चांगली बॅटिंग लाईनअप देखील आहे. मात्र जितकी या टीमची गोलंदाजी चालली आहे तितकीच खराब प्रदर्शन यांच्या बॅटिंगचं आपल्याला पाहायला मिळालंय. ते चेंज होणं गरजेचं आहे. कुठे ना कुठे चिंतेचं वातावरण डगआउट मध्ये देखील शांत डगआउट आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू, अटॅकिंग इंटेंट पाहायला मिळाला होता. आणि इथे आपण पाहतोय एक धाव जी मात्र कंप्लीट होतीये. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये. जिथे एकही धाव नव्हती, अटॅकिंग इंटेंट पाहायला मिळाला. अप्रोच चांगला होता, मात्र टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1 पुढे जातीये. धावसंख्या धावफलकावरती 8 ची मात्र पाहायला मिळेल. संघर्ष सुरू आहे. एका बाजूला राज विषयचं, दुसऱ्या बाजूला विचार केला विकास यांच्या माध्यमातून एक चौकार देखील पाहायला मिळालाय. नेक्स्ट मॅच मध्ये आदेश पावशे देखील इन ऍक्शन मध्ये असेल. त्यानंतर जर पाहायला गेलं तर विकास निश्चिते ज्यांनी पहिला फायफर या क्रीडा स्पर्धेमधील कंप्लीट केला होता. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. कंप्लीट एक सिंगल, दुसऱ्याचा प्रयत्न, बघता बघता 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे आपण पाहू शकतो साच बाज और ताज 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 3 धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे जातीये, जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. 11 रन 11 धावा धाव फलकावरती आहेत. उन्हाचा तडाखा मैदानाच्या आतमध्ये बसतोय. मित्रांनो, एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, जर तुम्हाला कधी पाणी लागलं तुम्ही मागून घेऊ शकता पाणी, कारण ऊन भरपूर आहे. अशा परिस्थितीमध्ये जर कोणाला पाण्याची गरज लागली लगेच मागून घ्या, पाण्याची पूर्तता केली जाईल. इथे देखील चांगला स्ट्रोक आहे, मात्र शुभमने फिल्डिंग चांगली केली आहे आणि त्यानंतर थ्रो देखील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती चांगला होतोय. एक धाव कंप्लीट. टीमची टोटल 12 धावा 12 रन 12 धावा धावफलकावरती आहेत. चला मॅच सुरू ठेवायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 41 टार्गेट आहे. फुल लेंथचा बॉल होता. सातत्याने चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. फेकी देखील झाली होती मिड ऑफ मधून, जिथे शुभम होते. एक धाव कंप्लीट होती शेवटच्या चेंडूवरती. अशा रीतीने षटक क्रमांक 2 कंप्लीट होतोय. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 6.5 सरासरीने 13 धावेंवरती आहे. आता समीकरण येऊन टिपलंय. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 28 धावेंची गरज.
तर 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 13 धावा विजयासाठी 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू अर्थातच शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती ज्या गोलंदाजाने सातत्याने एक गाव एक संघाच्या माध्यमातून कांबा गावाचं नाव खूप मोठं केलंय असा खेळाडू आपण पाहतोय. पहिलाच बॉल वेगवान होता. मिस्टॅम स्ट्रोक आणि चेंडू घोषांकित क्षेत्रात जिथे एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. समीकरण येऊन टेपलंय 17 चेंडू 27 धावेची गरज. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतीये. कांबा प्रीमियर लीग सीझन क्रमांक 6चा दैदिप्यमान थरार जो मात्र आपण सर्व अनुभवू शकतो. थोडस वेळ वाचवणं गरजेचं राहील कारण 5 मॅचेस कंप्लीट झाल्या. ती 6वी मॅच सुरू आहे. यानंतर 5 मॅचेस आपल्याला अजून कंप्लीट करायचे आहेत. इथे देखील मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. सातत्याने मोठे स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न होतोय. मात्र राजचं मी कौतुक करेल ज्याप्रमाणे राजच्या माध्यमातून इथे कामगिरी पाहायला मिळते. थकलाय तरी देखील रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या प्रकारे करतोय. इथे सिंगल धाव पाहायला मिळेल. टीमची टोटल सिंगलने पुढे चालली आहे. 15 चेंडूंमध्ये 25 धावेंची गरज. 15 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 25 धावेंची गरज. इक्वेशन पाहायला मिळेल. चला थोडस स्पीडअप करणं अपेक्षित असेल. थोडस स्पीडअप थोडं बंधनकारक असेल. बॉलिंग मार्क वरती सध्याच्या स्थितीला आपण शुभम पाहतोय. चला थोडस स्पीडअप करायचंय. खूप जास्त अवधी घेण्यात येतोय. दोन्ही टीम्स जे वाघोबा 11 संघ त्यांच्या विपक्ष फाईट करत असताना AUP 11 पावशे पाडा इथे वेगवान चेंडू होता. व्हाईट बॉल आणि व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 17 धावा धाव फलकावरती आहेत. 17 रन 17 धावा फलकावरती आहेत. थोडस संघर्ष आपल्याला पाहायला मिळते. 15 चेंडू आणि त्यामध्ये 24 धावेंची गरज आहे. जे वाघोबा 11 थोडासा बॅकफुट वरती आहे. पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टॅम स्ट्रोक कंप्लीट एक सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक ऋतिक होते. 2 धावा देखील इथे कंप्लीट होत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता मात्र 2 धाव्यांवरती समाधान मानावं लागतंय. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे चालली आहे. जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. 19 रन ऑन द स्कोर कार्ड. 19 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती आहेत. विजयासाठी 22 धावेंची अजूनही गरज असेल. थोडस माइंडसेट आता चेंज करावा लागेल. याआधी शांत सुरुवात झाली होती मात्र आता मोठे स्ट्रोक्स येणं देखील गरजेचं आहे. अपील केली जाते. अपील जी मात्र होत असताना पाहायला मिळेल. मात्र डॉट बॉलची समाप्ती होतीये. अजूनही एका चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. या ओव्हर मधला षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 22 धावेंची अजूनही गरज आणि उर्वरित 13 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक पाहायला मिळतोय. थोडस थकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. राज इथे मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. ऋतिक येत आहेत. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय. हा दुसरा मोठा धक्का. बॅटिंग करत असताना जय वाघोबा 11 संघाला फलंदाज राजविषय बॅक टू दी पवेलियन.
फिल्डिंग टीमने रिव्ह्यू गमावलेला आहे, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. लक फॅक्टर ऑन करणाऱ्या 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज असताना 5 धावा आल्यात. आता समीकरण येऊन टेपलंय 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. पुढील बॉल फ्री हिट देखील असेल. फ्री हिटच्या चेंडूवरती कशी कामगिरी होतीये ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. 12 चेंडू 17 धावांची गरज. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. चेंडू चाललाय डीप मध्ये, मिड विकेट रिजनला. अगदी स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आले होते आणि त्यानंतर एक धाव जी मात्र पाहायला मिळते. टीमची टोटल 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. समीकरण येऊन ठेपलंय. विजयासाठी अजूनही 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज असेल. फुल लाईनचा बॉल होता. बॉटम हँडचा वापर करायचं होतं, मात्र फलंदाज इथे बीट होत असताना पाहायला मिळतोय. स्वतःवरती नाखुश, थोडशा प्रमाणामध्ये भाविक आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विकास उर्फ विकी आपल्याला पाहायला मिळतील. ते देखील चांगल्या प्रकारे इथे अँकर रोल निभवत आहेत. मात्र आता त्यांना मोठे स्ट्रोक्स घ्यावे लागतील, कारण कुठे ना कुठे टीम अडचणीमध्ये आता यायला लागली आहे. इथून या षटकामध्ये अजून एक मोठा फटका आला तर मात्र सामन्याला कलाटणी मिळू शकते. फुल टॉस बॉल होता. चेंडू चाललाय खुशांकित क्षेत्रात. एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे. चला, वेळ वाचवणं गरजेचं राहील बॅटिंग टीम. वेळ वाचवणं गरजेचं राहील बॅटिंग टीम. सिंगल धाव पाहायला मिळेल. सिंगल धावेच्या मदतीने 26 धावा आहेत धाव फलकावरती. 41 धावेंचा पाठलाग करायचे आणि 41 धावेंचा पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक देखील होत असताना पाहायला मिळते. 9 चेंडूंमध्ये 15 धावेंची गरज आहे. इक्वेशन चांगला चेंडू आहे. ह्यावेळेस फटका चांगला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल ऋतिक येत आहेत. कॅच झाली आहे, ड्रॉप. प्रवेश आहे. कॅच झाली आहे, ड्रॉप. कंप्लीट सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील. आणि नुकताच जर पाहायला गेलं तर मला अशी माहिती मिळते की SPK सुपर किंग्सचे बाहुबली अर्थातच योगेश बनकरी ते 3 मॅचेस हरलेत आणि उद्या 40+ मध्ये त्यांना चिंतामणजी चौधरी यांच्या संघामध्ये खेळायचे आणि त्यांच्या टीम मध्ये त्यांची वर्णी देखील मे बी लागेल असं म्हणायला हरकत नाहीये. इथे फलंदाज जो मात्र बाद होत असताना पाहायला मिळेल. विकेटचं पतन होतंय. मागच्या चेंडूवरती नक्कीच कॅच ड्रॉप झाली होती, मात्र त्यानंतर कमबॅक केलंय आणि इथे विकासची झकास कामगिरी समाप्त होत असताना पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. आकाशच्या माध्यमातून स्ट्रोक चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर होते. कॅच तर झाली ड्रॉप, मात्र ज्यावेळेस कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला कुठे ना कुठे चेंडूची गती कमी केली ते इम्पॉर्टंट देखील होतं. अन्यथा 4 धावा होऊ शकल्या असत्या. 2 धावा वाचवण्यामध्ये यश तर मिळतंय आणि इथे 2 धावा कंप्लीट होतील. टीमची टोटल जाऊन पोहोचती 31 या आकड्यावरती. आता समीकरण येऊन टेपलाय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावेंची गरज. 6 चेंडू आणि 10 धावेंची गरज आहे. चलो शिर्डी कांबा टीम खेळाडू कक्षाजवळ जायचे. सर्वांनी आपल्याला वेळ वाचवणं गरजेचं आहे. 6वी मॅच सुरू आहे.
यानंतर 5 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे, त्या कशा कव्हर करायचे ते तुम्ही सर्वांवरती डिपेंड असेल. तुम्ही जर थोडंसं सहकार्य केलं तर शेवटची मॅच होईल. तुमच्या माध्यमातून जास्त टाइम घेण्यात आलं तर सहकार्य होणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर मे बी एक मॅच उद्यावरती जाऊ शकते शेड्यूल मधील. आमचे संतोष दादा एसटी रक्षण करून करून त्यांचे बोट इंजर्ड झाली आहेत. रेग्युलर प्रॅक्टिस नाही करत तरी देखील एसटी रक्षण करत असताना एकही चेंडू त्यांनी सोडला नाही. हे कौतुकास्पद आहे. KPL सीझन क्रमांक 1 चे मालिकावीर आहेत. चला वेव वाचवणं गरजेचं राहील. येणारे 6 चेंडू विजयासाठी 10 धाब्यांची गरज. म्हटलं जातं ना कि रख हौसला कि वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू थक कर ना बेटे मंजिल के मुसाफिर, तुझी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. ह्या आधी काय झालं यापेक्षा येणाऱ्या या षटकामध्ये मी काय करेल यावरती विश्वास दाखवावा लागेल. पहिलाच बॉल आणि तो वाईट बॉल येतोय. सो 6 चेंडूंमध्ये आता 9 धाव्यांची गरज आहे. मी म्हणत होतो या एका षटकामध्ये काय मी करू शकतो यावरती गोलंदाज आणि दोन्ही फलंदाजांना स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. मागच्या 9 षटकांमध्ये जे झालं ते झालं, मात्र जे होणार आहे ते माझ्या हातामध्ये आणि ते माझ्या कर्तृत्वाच्या जीवावरती मी माझ्या संघाला फ्रंट फूट वरती घेऊन येईल अशी मानसिकता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मात्र तशी मानसिकता असताना तुम्ही चांगली कामगिरी करताय का ते देखील पाहणं महत्वाचं असेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आमचे निलेश दादा सुरोशे ॲनिमेटेड कॅरेक्टर आहेत आणि इथून ते देखील अपील करतायत. मी म्हटलं होतं ज्याप्रमाणे आमचे परेश दादा आहेत त्याप्रमाणे आमचे निलेश दादा देखील आहेत. ॲनिमेटेड व्यक्तिमत्व आहेत. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. समीकरण जो मात्र आता आपण पाहू शकतो अजूनही विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 9 धावा हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. खेचून मारण्याचा प्रयत्न होता. दरम्यान आपण पाहतोय स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली जाते भाविकने आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज होतोय बाद धावबादच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन.
जो मात्र तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. वाईड बॉल आहे, सांगण्यात आलं होतं वाईड आहे. टीमची टोटल 33 वरती जाऊन पोहोचले. इथे स्ट्रोक चांगला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 35 आकड्यावरती 35 धावा फलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही एकंदरीत पाहायला गेलं तर 6 धाव्यांची गरज. चांगला चेंडू आहे, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंमध्ये 6 धावा हे विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आकाश सुरोशे, योगेश पवार ही जोडी खेळपट्टीवरती आहे. 3 चेंडूंमध्ये 6 धाव्यांची गरज. इक्वेशन पाहायला मिळतोय. थोडासा ऋतिक वरती देखील दडपण असेल, थोडासा इथे आकाश वरती देखील दडपण असेल. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली होती. कंप्लीट एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय मात्र नकार येतोय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरून योगेश पवार यांचा नकार. आणि आता आपण पाहतोय टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 2 पुढे चालली 37 वरती. दोन चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. या मॅचचं प्रतिबिंब या चेंडूवरती मे बी दिसू शकतो. इथे एक सिंगल धाव कंप्लीट होती. आता समीकरण येऊन टेपलंय. एका चेंडूवरती 3 धावांची गरज. रोमर शक्तीने भरलेली मॅच. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला होता कांबा प्रीमियर लीग दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन, अगदी त्याप्रमाणे ब्लॉकबस्टर सिनेमा सारखा ही ब्लॉकबस्टर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात ऋतिक बॉलिंग मार्क वरती आहेत, दुसऱ्या बाजूला योगेश पवार. एका चेंडूमध्ये 3 धावांची गरज. पवारची पॉवर जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये ते देखील पाहणं महत्वाचं आहे. म्हटलं जातं ना, कुछ देर की खामोशी और फिर शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त आता लेकिन हमारा तो दौर आएगा. ते मैदानाच्या आतमध्ये स्वतःचे दौर प्रस्थापित करावे लागतील दोन्ही खेळाडूंना. एका चेंडूमध्ये 3 धावांची गरज आणि इथे आपण पाहतोय चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. आणि अशा रीतीने आपण पाहतोय सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे AUP वॉरियर्स पावशेपाडा संघाने. वेल प्लेड टीम AUP वॉरियर्स पावशेपाडा. आणि हार्ड लक टफ लक इथे आपण देणार आहोत जय वाघोबा 11 या संघाला. नेक्स्ट मॅच चलो शिर्डी 11 विपक्ष ओनली दोस्ती 11 असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ओपनिंग